आपण पाहत आहात आपल्या हक्काचे TS न्यूज 24 तास। आटपाडीत मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू। आठवड्याभरापूर्वी अपघात। सांगोल्यातील चालकावर गुन्हा दाखल। आटपाडी शहरातील सिद्धनाथ चित्रमंदिर चौक ते माणगंगा साखर कारखाना रस्त्यावर असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याला भरधाव मोटारीने धडक दिली होती। या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शहाजी शिवाजी देशमुख वय 60 राहणार खटकाळे मळा आटपाडी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी हा अपघात घडला होता। या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी मोटार चालकावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी रविवारी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास शहाजी देशमुख हे माणगंगा साखर कारखाना रस्त्यावरून पायी जात होते। ते भारत पेट्रोल पंपाजवळ पोहोचले असता पाठीमागून आलेल्या मोटारीने क्रमांक MH 45 AD 6436 त्यांना जोरदार धडक दिली होती। ही धडक इतकी भीषण होती की देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। या प्रकरणी त्यांचे पुतणे उदयसिंह तानाजी देशमुख वय 37 यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी मोटार चालक अण्णा कृष्णा बेहेरे राहणार चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध हयगयीने आणि निष्काळजीपणाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे। पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत।